दोन्ही संघांनी मैदानात दाखल व्हायचं आहे। अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी मैदानात दाखल व्हायचं आहे। हॅलो, संजय भगत यांनी व्यासपीठावर यायचं आहे। धन्यवाद। धन्यवाद 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 बँजो पथक। धन्यवाद या सामन्याचा नाणेफेक श्री गणेश बँजो पथक। धन्यवाद। या सामन्याचा नाणेफेक करतील गीतिका पाटील तसेच त्यांच्या सहकारी। यांना विनंती असेल की या मुलींच्या अंतिम सामन्याचा नाणेफेक करायचा आहे। हॅलो, याच्यानंतर ओम साई आणि जय श्रीराम यांच्यामध्ये फायनल होणार आहे। हा मुलांचा सामना आहे या आणि फायनलचा ते राहून खेळणार आहेत जय श्रीराम आणि ओम साई। हॅलो हॅलो हॅलो, कालिका माता कबड्डी प्रीमियर लीग खारबाव आयोजित या आजच्या दिवसातील अंतिम सामना कालिका माता अ आणि कालिका माता ब या मुलींच्या दोन संघांमध्ये होणार आहे। आणि याचं नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय गीतिका पाटील तसेच आरती तरे यांना विनंती आहे की आपण या दोन्ही संघांचं नाणेफेक करायचं आहे। धन्यवाद निकेतन काटे। आपण स्वागत आणि समारंभामध्ये बोलणार आहोत। तरी आमच्या गावचे समाजसेवक आकाश मुकादम, ओमकार पाटील यांचं स्वागत आणि दोरेदन काटे यांच्या हस्ते होत आहे। ओमकार पाटील तसेच आमच्या खारगावचे समाजसेवक आकाश मुकादम यांचं स्वागत करायचं आहे। दोरेदन काटे आपण आकाश मुकादम यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद श्री गणेश बँजो। हॅलो, संजय भगत गावातील एक समाजसेवक यांचा येथे सत्कार सन्मान होत आहे। त्यांचा मुलगाही या स्पर्धेत भाग घेतोय। संजय भगत यांचा मुलगा हर्ष संजय भगत याने देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। अशाच या कबड्डी क्षेत्रात गावातील 9 तरुण हे पुढे जाऊन नावलौकिक मिळवतील अशीच सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे। या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे आणि दोन्ही संघांची भेट घेताना मान्यवर तसेच गावातील एक समाजसेवक कुंदन गजानन पाटील यांचा देखील येथे सत्कार सन्मान होते। त्यांच्या
त्यांची मुलगी नायरा कुंदन पाटील यांच्याकडून बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी भव्य ट्रॉफी देण्यात आलेले आहे. कालिका माता क्रीडा मंडळातर्फे त्यांचा खूप खूप आभार. दरम्यान अंतिम सामना सुरू होत आहे. पहिल्या रेड साठी कालिका माता ब संघाकडून रायडर दाखल झालेला आहे. पाहूया, सुंदर प्रयत्न चालू आहेत. कुठल्याही प्रकारचं अजूनही यश मिळालेलं नाही या रायडरला. आता मात्र सुंदर इथे डिफेन्स केलेला आहे आणि एक गुणाने आपलं खातं खोलतोय कालिका माता असंघ. कालिका माता असंघाकडून एक सुपर रेडर म्हणून ज्यांची ओळख आहे संस्कृती वातारी आणि आपल्या पहिल्याच रेडमध्ये सक्सेसफुल एक गुण, एका गुणाने आपलं वैयक्तिक आणि संघाच्या गुणांमध्ये भर पाडते संस्कृती. तसेच आता कालिका माता ब संघाचे कर्णधार रिद्धी मडवी यांचा देखील एक उत्कृष्ट प्रयत्न बोनस साठी होता. एक चांगल्या प्रकारचं चढाई पट्टू. पुन्हा एकदा संस्कृती वतारी पुन्हा एकदा आपल्या या रेडने एक गुण मिळवते आणि 3 गुणांवर पोहोचते कालिका माता असंघ. ब संघाला अजूनही आपलं खातं खोलता आलेलं नाही आणि कर्णधार स्वतः प्रयत्न करत आहेत. आणि आता मात्र रेड सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल झालेली आहे रेड. कालिका माता ब संघाला मिळतोय बोनस प्लस 1, 2 गुण मिळत आहेत. पुन्हा एकदा संस्कृती वतारी आपल्या चढाईमध्ये सातत्य दाखवताना आता मात्र अपयशी ठरते आणि रायडर बाद होतोय. एक चांगला रायडर बाद केलेला आहे कालिका माता ब संघाने. आता आपल्या गुणांचा जो आहे लेखाजोखा लेवल केलेली आहे. अतिशय दमदार सुरुवात. पुन्हा एकदा संघाच्या कर्णधार रिद्धी अतिशय सुंदर प्रयत्न करत आहेत आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यात अशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 1 गुण 4 गुण होत आहे. 4-3 अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर्सी नंबर 4 आपल्या पहिल्या राईड मध्ये पाहूया आपल्या संघाला कोणत्या प्रकारे गुण मिळवून देतोय. आणि प्रत्येक संघातील खेळाडूची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त गुण आपल्या पारड्यात पाडावेत. आणि आता मात्र सक्सेसफुल रेड. एक गुणाने वैयक्तिक खातं आणि संघाच्या खात्यात भर पडते. पुन्हा एकदा लेवल पाहायला मिळतं प्रेक्षकांना. अतिशय अतितटीचा सामना पाहायला नक्कीच मिळेल हा अंतिम सामना. पुन्हा एकदा रिद्धी मडवी प्रत्येक रेड मध्ये गुण मिळवताना दिसते संघाचे कर्णधार. हॅलो, हॅलो. निकेतन गाठे या फक्त मुलींनी 3 महिने सराव केलेला आहे. या 3 महिन्यामध्ये या मुली तयार झालेल्या आहेत. आपण आतापर्यंत ऐकलेलं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक वुमन आल्सो. पुन्हा एकदा रिद्धी मडवीचा दबदबा कायम आहे. पुन्हा एकदा गुण मिळवले. आता मात्र जर्सी नंबर 4 आपल्या संघासाठी चढाई करताना समोरील संघावर पाहूया या आपल्या चढाईमध्ये किती गुण मिळवायला यश येतोय जर्सी नंबर 4 या रायडरला. आणि आता मात्र यश प्राप्त झालेलं आहे. कबड्डी या खेळात अतिशय प्रामाणिकता पाहायला मिळते. थोडं जरी स्पर्श झाला तरी देखील समोरील संघातील खेळाडू हात वर करून आपल्याला स्पर्श झाल्याचं सांगत असतो. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते जर्सी नंबर 20 रिद्धी मडवी
आता मात्र सुंदर प्रयत्न होता आणि डिफेंड देखील त्याच प्रकारे केलेला आहे. आता मात्र अपयशी ठरते ती रिद्धी म्हात्रे. एक गुण कालिका माता अ संघाच्या पारड्यात पडतो. आता पुन्हा एकदा स्कोर लेवल झालेला आहे. झोन चेंज केलेले आहेत दोन्ही संघाचे. अतिशय चुरशीचा सामना, नक्कीच एक जिद्द आणि चिकाटी या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या जिद्द चिकाटीच्या जोरावरच आपल्याला भविष्यात नक्कीच या मुलींच्या कुमारी गटातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील राज्य पातळीवर, नवे नवे तर देश पातळीवर देखील. खरोखर याच्या मागे हार्दिक पाटील, ऋषभ काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनत आहे. झोन चेंज केल्यानंतर प्रथमच संस्कृती वतारी चढाई करताना आणि एक यशस्वी रेड पाहायला मिळते. एका गुणाची भर पडते आपल्या संघाच्या पारड्यात. कालिकामध्ये ब संघ आपल्या चढाई करण्यासाठी जर्सी नंबर 6 यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि अतिशय सुंदर प्रयत्न चालू आहेत आपल्या संघाला गुण मिळणे. परंतु संस्कृती वतारी या एक ऑलराऊंडर प्लेअर असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी चांगला डिफेंड करून एक गुण मिळवलेला आहे. पुन्हा एकदा एक गुणाची भर नक्कीच पडेल. सुपर रेड अजूनही आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. संस्कृती वतारी यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळेल अशी आशा आहे. पुन्हा एकदा एक गुण. 9-6च्या दिशेने वाटचाल करताना अंतिम सामना. कालिंगमाता ब संघाकडून 32 नंबरची जर्सी आणि पुन्हा एकदा अपयशी. कुठेतरी निराशाजनक कामगिरी होत आहे ब संघाकडून. आता मात्र सुपर रेडची संधी आहे. गावचे समाजसेवक गणेश पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या श्री कालिका माता क्रीडा मंडळ कारभाव यांच्या वतीने मनापासून आभार. तसेच गावचे समाजसेवक योगेश पाटील यांचं मी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री कालिका माता क्रीडा मंडळ कारभाव त्यांचे मनापासून स्वागत करत आहोत. तसेच हितेश पाटील गावचे समाजसेवक यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे. तेरा 7च्या दिशेने वाटचाल करताना अंतिम सामना. पुन्हा एकदा संस्कृती वतारे स्वतः कर्णधार आपल्या मनाशी एक निश्चय ठेवलेला आहे की आपल्या संघाला अंतिम सामना विजय करून द्यायचा आहे. अतिशय चिकाटीने आणि जिद्दीने हा सामना खेळत आहेत. आता मात्र कर्णधाराला त्यांनी चारी मुंड्या चित केलेल्या आणि 2 गुणांनी पुन्हा एकदा सरस ठरते आणि आपल्या संघाला 15 गुणांवर नेऊन ठेवलेलं आहे कालिका माता अ संघाने. कालिका माता ब संघा येथे प्रयत्न करताना आणि येथे पुन्हा एकदा अपयश पदरात पडतोय ब संघाच्या. 16-8 अशा दिशेने वाटचाल करतोय अंतिम सामना मुलींचा कुमारी गट आणि आता मात्र पुन्हा एकदा संस्कृती वतारीने 2 गुण प्राप्त केलेले आहेत. अतिशय चांगली कामगिरी करताना दिसते. गावचे समाजसेवक हितेश पाटील तसेच दीपेश पाटील आणि संकेत चौधरी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा ब संघ हा पिछाडीवर जाताना दिसतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे अ संघाला त्यांनी पराभूत केलं होतं तसाच प्रकारचा वचपा अ संघाने पुन्हा एकदा त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. अशाच दिशेने हा सामना दिसतोय. 22-8 या दिशेने चालणारा हा सामना. पुन्हा एकदा ब संघाची कर्णधार रिद्धी मडवी चढाई करताना समोरील संघावर पाहूया किती गुणांचं योगदान मिळालं आहे आतापर्यंत. 2 एक बोनस
10-22 अशा प्रकारे चालू असेल सामना. पुन्हा एकदा संस्कृती वतारी. आता मात्र खरोखर मी मागाशीच म्हटलं की कबड्डी हा एक अतिशय प्रामाणिक खेळ आहे, ज्यामध्ये स्वतः खेळाडू सांगत असतो की मला स्पर्श झाला आहे, मी आउट आहे. पुन्हा एकदा बोनस +1 असं 2 पॉइंट. 24-10 एक पारड झुकलेला आहे असंघ समोर. आतापर्यंत निम्यापेक्षा जास्त वेळ हा खर्च झालेला आहे. पाहूया पंच घोषित करतीलच ते आपल्या समोर. यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा असेल. ओम साई वर्सेस जय श्रीराम. हे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा सुपर हिट टाकलेले आहे स्वतः कर्णधार रिद्धी मडवी येणे. चांगले प्रयत्न चालू आहेत, परंतु अंतर खूप आहे. 13-24. आता मात्र जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा रेड करताना अतिशय सुंदर प्रयत्न चालू आहेत. आणि पुन्हा एकदा रिद्धी मडवी. आता मात्र एक गुण तर यशस्वी मिळवलेला आहे. दुसऱ्या गुणासाठी देखील प्रयत्न करताना दिसतील, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे एकाच गुणावर समाधान. एका गुणे पुन्हा एकदा गुण 14-24. गुणलेखकाने गुणांवर लक्ष ठेवायचं आहे. जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा रेड करण्यासाठी गेलेली आहे. आणि या रेड मध्ये पाहूया किती गुण घेऊन येणार आहे आपल्या संघासाठी. निश्चितच तिथे गुणांचा प्रयत्न कमी आणि वेळ खर्च करण्याचा प्रयत्न जास्त दिसून येत आहे. आता मात्र सुपर 5 अतिशय कमालीची कामगिरी करते रिद्धी. आपल्या दोन्ही कर्णधार जर बघितले तर आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्यासाठी एक चांगला प्रयत्न करताना दिसत आहेत अतिशय जिद्दीने. सुपर रेड नंतर सुपर 5 अशा प्रकारे 2 रेड मध्ये 8 गुण मिळवले होते. आता मात्र संस्कृती वतारी हिने आपल्या रेड मध्ये खरबाव गावचे उद्योगपती किशोर मारुती पाटील यांच्याकडून या कालिका माता क्रीडा मंडळ तसेच KKPL साठी 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. कालिका माता क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.